सावित्रीबाई ज्योतिराव फुले जन्म 3 जानेवारी इसवी सन 1831, मृत्यू 10 मार्च इसवी सन 1897 या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. या दोघांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती. तत्पूर्वी अमेरिकन मिशनरी सिंधिया फरारी यांनी 1829 मध्ये मुंबईत मुलींची शाळा सुरू केली. 1847 मध्ये विद्यार्थी, साहित्यिक आणि वैज्ञानिक समाजाने मुंबईच्या गिरगाव परिसरात मुलींसाठी कमलाबाई हायस्कूल सुरू केले. पेरिचरण सरकार यांनी 1847 मध्ये बारासात या बंगाली शहरात कालीकृष्ण गर्ल्स हायस्कूल नावाची मुलींसाठी शाळा सुरू केली. पारसी समुदाय मुंबईने 1847 मध्ये मुलींसाठी एक शाळा देखील स्थापन केली. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवशी पाटील होते. इसवी सन 1840 साली ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईचे वय 9 तर ज्योतिरावांचे वय 13 वर्षाचे होते. सावित्रीबाईचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे कटगुणचे गोरे, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्यात येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. सावित्रीबाईबद्दल काही गोष्ट प्रत्येक भारतीयाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षिकाच नव्हे तर त्या एक उत्तम कवयित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्या ग्रहण करणारी महिला देखील आहेत. या व्यतिरिक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदाता देखील म्हटलं जातं. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षित करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता खर्ची घातले. महिलांना चूल आणि मूल या बंधनात बंदिस्त केलेल्या समाजव्यवस्थेविरोधात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री फुले यांनी एल्गार पुकारला. त्यांच्यामुळे मुलींना शिक्षणाच्या गंगोत्री खुली झाल्यानं खऱ्या अर्थानं शिकून सज्ञान होता आलं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींना शिक्षण देण्यासाठी अगोदर सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केलं. त्यामुळे सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका झाल्या. आज सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे. सावित्रीबाई या केवळ समाजसुधारक होत्या असं नाही, तर त्या तत्त्वज्ञ आणि कवयित्रीही होत्या. त्यांच्या कविता निसर्ग, शिक्षण आणि जाती व्यवस्थेच्या निर्मूलनावर केंद्रित होत्या. देशात जाती व्यवस्था शिगेला पोहोचली त्या काळात त्यांनी आंतरजातीय विवाह देखील प्रोत्साहन दिलं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.